वरळीत आदित्य ठाकरेंच्या विजयात वाटा असल्याचा दावा सचिन अहिरांनी केला। झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत सचिन अहिरांनी हा दावा केला। हे सांगताच त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवरही पलटवार केलाय। त्यामुळे सचिन अहिर आणि ठाकरेंच्या सेनेत नवा सामना सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आमच्या मागे पवार ठाकरे आडनाव नाही। सचिन अहिरांचा आदित्य ठाकरेंवर पलटवार। वरळी जिंकवून दिला, अजून काय करावं? टू द पॉइंट मुलाखतीतून ठाकरेंना सवाल। सचिन अहिरांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत त्यातही आदित्य ठाकरेंना मोठा झटका बसलाय। त्यामुळे सचिन अहिरांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती। सगळं दिलं तरी सोडून गेल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी सचिन अहिरांवर निशाणा साधलेला। अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलो। याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही। तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे। जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत, ऐतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं। म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही। पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते। बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू। हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार? आदित्य ठाकरेंच्या याच टीकेवर सचिन अहिरांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या झी 24 तासच्या विशेष मुलाखतीत जोरदार पलटवार केला। सर्व निवडणुकीत ठाकरेंना साथ दिली, तसंच त्यांना जिंकवून दिलं, अजून त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे असा सवाल अहिरांनी टू द पॉइंट मुलाखतीमधून केला। आमच्या मागे पवार ठाकरे आडनाव नाही, आम्हालाही राजकीय भविष्य आहे असं प्रत्युत्तर अहिरांनी आदित्य ठाकरेंना दिलं। ते म्हणतात की आम्ही त्यांना सगळं दिलं, तू आदल्या दिवशी सोबत होतो आम्ही। नाही, मला तर एक समजत नाहीये की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणि 7 मंत्रीचा येत असताना एवढा मोठा कार्यालय सोडून मी सेना भवनच्या एवढ्या कार्यालयामध्ये बसायला तयार झालो। त्यांना आपण साथ दिली आणि ती साथ दिली त्याची एक वेळा नाही, 2 आमदारकीच्या वेळी, महानगरपालिकेच्या वेळी पण मी रिझल्ट दिल्यानंतर मग त्याच्या व्यतिरिक्त अजून काय एका व्यक्तीने करायला पाहिजे? हां, मी स्पष्ट सांगितलं का पॉलिटिकल ॲम्बिशियस असलं पाहिजे, पॉलिटिकल फ्युचरिस्टिक असलं पाहिजे आणि कुठेतरी आपल्याला आपली चौकट पण करायला पाहिजे। आणि बघा, एक लक्षात घ्यायला पाहिजे आपण सर्वांनीच आहे का आमच्या मागे काय पवार आडनाव आहे का, आमच्या मागे काय ठाकरे आडनाव आहे का? आम्ही सेल्फ मेड लोक होतो। तुम्ही आमचाही तरी संघर्ष कधीतरी बघाल की नाही बघाल की कुठे होतो आम्ही, काय केलं काय नाही। आणि आज जर पॉलिटिकल एक्झिस्टिंग्स आम्हाला जर ठेवायचं असेल, आम्ही जर तो निर्णय घेतला, तो स्वार्थासाठी म्हणा, व्यक्तीसाठी म्हणा किंवा आमच्यासाठी असा, का नाही आम्ही घ्यायचं? का नाही आम्ही घेऊ शकत? आम्ही काम करणारी लोक आहोत ना, फील्डवरची लोक आहोत ना। दरम्यान अहिरांच्या या टीकेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं पुन्हा एकदा अहिरांना लक्ष केलं। अहिरांनी शरद पवारांचा जसा विश्वासघात केला, तसा त्यांनी ठाकरेंचा विश्वासघात केल्याचं म्हणत संजय राऊतांनी ठाकरेंच्या शिवसेनेनं अहिरांना राजकीय जीवनदान दिल्याची आठवण करून दिली। तर अहिरांमुळे आदित्य ठाकरे निवडून आले नसल्याचं वैभव नाईकांनी म्हटलं। 2014 मध्ये सुद्धा सुनील शिंदे या मतदारसंघामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आले। त्यानंतर महानगरपालिका, लोकसभेमध्ये सातत्याने त्या मतदारसंघामध्ये मताधिक्य होतं आणि 2019 मध्ये खरं सचिन भाऊंसारखा एक कार्यकर्ता किंवा एक नेता म्हणून आदित्यजींनी त्यांना आपल्याबरोबर घेतलं। परंतु आदित्यजींच्या विजयामध्ये तसं म्हटलं तर सुनील शिंदेचा वाटा मोठा असू आहे, कारण त्यांनी त्या मतदारसंघामध्ये स्वतः असलेली आमदारकी आदित्यजींसाठी सोडलेली होती। सचिन अहिरांनी टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या विशेष मुलाखतीतून थेटपणे आदित्य ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनंही सचिन अहिरांवर पुन्हा एकदा टीका सुरू केली। ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात धरणारे सचिन अहिर आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील या संघर्षात पुढचा अंक काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।